मंडळी, ही रेसिपी तुम्हाला पाहिजे आहे ना? ही रेसिपी आहे फोडणी भाताची. पण मी फोडणी भात बघा अगदी पुलाव सारखा बनवलेला आहे. तो कसा बनवला, अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. चला मग व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे फोडणीचा भात. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि गृहिणींना जास्त आवडणारी रेसिपी म्हणजे फोडणीचा भात. कारण झटपट होतो आणि खायला पण टेस्टी लागतो. रात्रीचा भात असेल तर गृहिणींना पण विचार पडतो की काय करावं. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा फोडणी भात करून खाऊ शकता. रात्रीचा भात असेल तर मी आता हा बनवून घेतलेला आहे. आणि फोडणीचा भात करायचा असेल तर भात हा सुटसुटीत मोकळा, जसा चायनीज साठी आपण मोकळा करतो तसा करायचा. एकाच दोनच पाणी घालायचं. 1 कपाला 2 कप पाणी घालून किंवा 1 वाटीला 2 वाटी पाणी घालून एकच शिटी काढून घ्यायची आणि जवळजवळ अर्धा तास आधी हा भात बनवून ठेवायचा. मग तो कोरडा करून घ्यायचा. अशा पद्धतीने अजून काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण पाहूया. फोडणीच्या भातासाठी सगळ्यात जास्त साहित्यामध्ये लागतो तो कांदा. कांद्यामुळे फोडणीच्या भाताला चव खूप छान येते. तर 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेला आहे. जितका कांदा, खूप सारा म्हणजे खूपच नाही घालायचा. जर 1 वाटीचा भात असेल तर मी 2 मोठे कांदे, बघा तुम्हाला अंदाज दिसत असेल, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले. फोडणीसाठी मी घेतलेले हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि मोहरी आणि जिरं, हे थोडं दोन्ही मिळून पाव चमचा आहे. तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. एक मी अशी रंगीत घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि मसाले वापरायचे नाही, फक्त मिरचीवर तुम्ही फोडणीचा भात करणार तर खूप टेस्टी लागतो. बघा तुम्ही बनवून. कोथिंबीर घेतलेली आहे. फोडणीच्या भाताला तुम्ही जितकी कोथिंबीर घालणार तितकं टेस्ट चांगली येते. टोमॅटो घेतलेला आहे, 1/2 टोमॅटो बारीक चिरलेला आहे. मटारदाणे आणि शेंगदाणे ऑप्शनल आहेत, असतील तर घाला, गरजेचं नाहीये. हिंग, हळद आणि तेल अजून लागणार आहे, ते मी आणि मीठ ते तुम्हाला फोडणीवर घालताना दाखवत. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघा मी पॅन ठेवलेला आहे. पॅन, पातेलं तुम्ही काही ठेवू शकता. त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. काहींना फोडणीच्या भातामुळे ऍसिडिटी होते. पण फोडणीचा भात खाण्याची पद्धत आहे, ते तुम्हाला पुढे समजेलच. मी जेव्हा सर्व करते तेव्हा कशी पद्धतीने करते, तर तशा पद्धतीने तुम्ही केलं तर बिलकुल ऍसिडिटी वगैरे होणार नाही. आणि तेलाचं प्रमाण थोडं कमी घालायचं, खूप सारं पण नाही घालायचं. मी आता 1-1.5 पळी एवढं घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यावर मी हे शेंगदाणे जरा पहिले तेलावर घालून घ्यायचे आणि थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. शेंगदाणे घातलेले ऑप्शनल आहे. शेंगदाणे आणि मटार ऑप्शनल आहे. आवडत असेल तर घालू शकता. जसे आपण कांदा पोहेला घालतो तशा पद्धतीने तुम्ही ह्यामध्ये शिमला मिरची पण घालू शकता, गाजर चिरून पण घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता. शेंगदाण्याचा रंग चेंज झाला. आता मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं, चटचटू द्यायचं चांगलं. कढीपत्ता आणि मिरची. आता कांदा घालून घ्यायचा. बघा बसा बारीक चिरून घ्यायचा कांदा. आणि बघा 2 कांदे असे इतके कांदे घालून घ्यायचे आणि कांदा असा परतून घ्यायचा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, वर बेल आयकॉन दिलेला आहे तेही दाबायला विसरू नका. आता आपल्याला थोडासा हिंग घालायचंय. हिंग मी फोडणीला नाही घातला, कांद्यावर घालायचंय. मीठ घालून घ्यायचंय. जितकं आपल्याला हवं तितकं आपण मीठ घालायचं, जितकं फोडणी भाताला. खूप नाही घालायचं, आता खारट होऊन जाईल. आता आपल्याला हळद घालून घ्यायचे. 1 लहान चमचा म्हणजे अर्धा चमचा एवढी हळद गेली ह्यामध्ये. आता आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचंय आणि थोडा टोमॅटो परतून घ्यायचाय. टोमॅटो घातल्यानंतर लगेचच मटारदाणे घालणार असतील तर ऑप्शनल आहे. शेंगदाणे आणि मटारदाणा ऑप्शनल आहे. मटार पटकन शिजली जाते. आता थोडस झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. 1-2 मिनिटाची वाफ काढल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. अशा भाजीमध्ये पण कोथिंबीर घातली का फोडणी भाताला अजून चांगली टेस्ट येते, म्हणजे कोथिंबीरचा सुगंध त्यामध्ये उतरला जातो. आता पुन्हा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि ह्यामध्ये आपल्याला भात घालून घ्यायचंय. गॅसची आच आपल्याला मंद करून घ्यायची. जेव्हा आपण भात घालतो ना तेव्हा गॅसची आच बंद करायची. मटार पटकन 2 मिनिटात शिजलेलं आहे. मी फ्रोझन वापरलेले, तुमच्याकडे फ्रेश असेल तर फ्रेश वापरू शकता. आता ह्यामध्ये मी भात घालून घेते. गॅसची आच बंद करायची आणि घालून घ्यायचा. सुटसुटीत करून घालायचा भात आणि थोडा आधी घालून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आणि मग पुन्हा वरून घालायचा. म्हणजे मसाला जो आहे बनवलाय तो सगळ्या भाताला व्यवस्थित लागतो. बघा छान असा पद्धतीने आपण फोडणी भात
करून घ्यायचा. आता हा मी सगळा भात घालून घेते यामध्ये आणि मिक्स करून घेते. बघा सगळा भात घालून घेतला आणि मिक्स करून घेतला व्यवस्थित, आणि थोडीशी कोथिंबीर अजून घालून घेतली जी होती ती, आणि थोडीशी मी गार्निशिंगला ठेवलेली आहे. आणि छान असा हा भात आणि सगळं मसाले सगळे भातामध्ये मिक्स झालेला आहे. जसं पुलाव दिसतो त्या पद्धतीने हा भात झालेला आहे, छान असा फोडणीचा भात. आता सगळा भात घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला त्याला थोडीशी मध्यम टू लो आचेवर वर अशी वाफ काढून घ्यायची. जास्त वेळ नाही, अगदी 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. 2 मिनिटं झालेली आहेत, अगदी थोडीशी अशी वाफ येईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे. बघा अशी ही वाफ येते बघा, ही वाफ आली म्हणजे आपला हा फोडणीचा भात झालेला आहे तयार. आणि आता हा कशासोबत सर्व करायचा ते तुम्ही पुढे पहा. बघा मंडळी, फोडणीचा भात तयार झाला आणि तो मी प्लेटमध्ये काढून घेतला. फोडणीचा भात असा वाटतच नाही, अगदी पुलावचा सारखा त्याचा लूक आलेला आहे, टेक्स्चर आलेला आहे. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ते कसं खायचं म्हणजे दही घ्यायचं सोबत, तर तुम्हाला कधीच ऍसिडिटी होणार नाही. आणि त्याला थोडंसं तिखट, लाल तिखट किंवा नाही घातलं असं नॉर्मल घेतलं तरी चालेल, किंवा दह्यामध्ये कांदा टोमॅटो घालून रायता, काकडी असेल तर काकडी घातली तरी चालेल, असा रायता बनवून त्यासोबत खाल्ला तरी चालेल. पापड एक असेल तर सोबत घेऊ शकता, लोणचं घेऊ शकता. आणि सॅलेड, आता मी हे सॅलेड घेतलेलं आहे. असं तुमचं सॅलेड असेल समजा कच्चं सॅलेड, म्हणजे आता मी यामध्ये काय घेतलेलं आहे, इथे जे मला मिळालं मी बेबी पालक घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि लेट्यूस घेतलेला आहे, जे बर्गर मध्ये असतं आणि सबवे मध्ये असतं बेबी पालक, तो इकडे सलाड मध्ये वापरला जातो. तर ते मी आणून ठेवते आणि छान लागतं, टेस्टी लागतं खायला, तर मी ते घेतलेलं आहे. आणि असं छान असं तुम्ही घेतलं खाल्लं तर बिलकुल तुम्हाला फोडणी भात ऍसिडिटी होणार नाही. आणि फक्त फोडणी भात खातात म्हणून ऍसिडिटी होतं, आणि अशा पद्धतीने खाल्लं तर बिलकुल होणार नाही. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.